साऊथचा लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे। यापूर्वी 2022 मध्ये कांतारा चित्रपट रिलीज झाला होता आणि त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद देखील मिळाला। त्यानंतर आता 2 ऑक्टोबर 2025 अर्थातच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर कांतारा चित्रपटाचा प्रीक्विल म्हणजेच कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। या चित्रपटाची कथा पंजुर्ली आणि गुलिगा देवांच्या इतिहासावर आधारित आहे, ज्यात देवांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या शक्तीची कथा दर्शवली आहे। या चित्रपटाची कथा मागील भागापेक्षा वेगळी आहे आणि पूर्वीच्या काळावर आधारित आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका ऋषभ शेट्टी यांनी केली आहे। कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाली। त्यामुळे या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांना श्रीमंत केला आहे। सॅकनिलच्या अहवालानुसार पहिल्याच दिवशी कांतारा चॅप्टर 1चे 6875 शो बुक झाले आहेत। यासह चित्रपटाची आतापर्यंत 2,03,161 तिकीटं विकली गेली आहेत। ब्लॉक सीटसह चित्रपटाची रिलीज होण्यापूर्वीच कमाई सुमारे 11 कोटी 14 लाखांपर्यंत पोहोचली आहे। विशेष म्हणजे कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाबरोबरच वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा सनी संस्कार की तुलसी कुमारी हा चित्रपट देखील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे या दोन चित्रपटांमधून कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे।